आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। जोपर्यंत नाशिक लोकसभेसाठी अधिकृतरित्या उमेदवाराचं नाव जाहीर होत नाही तोपर्यंत महायुतीच्या प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार आहे, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं। तर उमेदवारांचं नाव जाहीर होईल त्यावेळी आम्ही महायुती म्हणून एकत्रित काम करू, असं भुजबळ म्हणाले। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दीपक केसरकरांच्या सावंतवाडीतल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। तब्बल 10 वर्षांच्या केसरकर राणे यांच्यातील संघर्षानंतर राणेंनी केसरकरांची सदिच्छा भेट घेतली, तर सत्तांतरानंतर राणेंनी मैत्रीचा एक हात पुढे केलाय। विरोधकांना शरद पवारांना संपवायचे असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला। तर शरद पवारांच्या वक्तव्यामुळे सुनांचा अपमान झाला, यावरती सुप्रिया सुळेंनी बोलणं टाळलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात 2 दिवसीय झंझावाती प्रचार दौरा होणार आहे। 19 एप्रिलला वर्ध्यामध्ये तर 20 एप्रिलला परभणी आणि नांदेडमध्ये पंतप्रधान मोदी जनतेशी संवाद साधतील। आंबेडकर जयंतीनिमित्तानं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दीक्षाभूमीवरती जाऊन आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांचाही चांगला समाचार घेतला। संविधानाला धोका आहे, हे सरकार संविधान संपवायला निघालंय असा आरोप त्यांनी केला। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केला। पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून त्याला मोदी की गॅरंटी असं नाव देण्यात आलंय। भाजपनं जाहीरनाम्यातून 70 वर्षांवरील लोकांसाठी मोठी घोषणा केली। 70 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला आयुष्मान भारत योजनेत आणण्यात येणार आहे। प्रत्येकाला 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत। गरिबांसाठी आणखी 3 कोटी घरं बांधण्याची योजना आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना सांगितलं। तर पुढील 5 वर्षांपर्यंत मोफत रेशन मिळणार असल्याचं देखील मोदी म्हणाले। पीएम किसान योजनेचा लाभ यापुढे सुद्धा 10 कोटी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं भाजपनं जाहीरनाम्यात म्हटलं। तर मुद्रा योजनेची व्याप्ती 20 लाखांपर्यंत वाढवणार असल्याची घोषणा भाजपनं केली। 3 कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली। तर महिला खेळाडूंसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन भाजपनं जाहीरनाम्यातून दिलं। 5Gचा विस्तार करण्यात येणार असून 6G वरती काम सुरू करणार असल्याचं भाजपच्या जाहीरनाम्यात म्हटलं। सरकारच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करण्यात आल्या असून टेलिमेडिसिनचा देखील विस्तार केला जाणार आहे। पंतप्रधान मोदी यांनी देशात 3 नव्या बुलेट ट्रेन तयार करण्याचं आश्वासन दिलं। उत्तर भारत, दक्षिण भारत, पूर्व भारत अशा भारताच्या 3 भागामध्ये एक बुलेट ट्रेन देण्यात येईल, असं मोदी म्हणाले। मतदारसंघात प्रचार करताना सर्वांमध्ये उत्साह आणि उत्तम प्रतिसाद मिळतोय। माझ्यावरील जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन, असं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केलं। तर ही निवडणूक वैचारिक मुद्द्यांची आहे, नात्यांची नाही, असं त्या म्हणाल्या। धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करत हाती तुतारी घेत आहेत। मोहिते पाटलांचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं अकलूजच्या त्यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे दाखल झालेत। धैर्यशील मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशानं केवळ माढ्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातही याचा परिणाम दिसेल। माढ्याचं समीकरण सकारात्मक होतच आता अधिक ताकद वाढेल आणि यशाची खात्री आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला। खासदार उदयनराजे भोसले यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी मार्गदर्शन करताना महापुरुषांबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्यांबाबत कायदा आणावा अशी मागणी उदयनराजेंनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे केली आहे। खासदार सुनील तटकरे यांनी दापोली विधानसभा मतदारसंघाचा दौरा करताना अनंत गीतेंवरती टीका केली। आपल्याकडे विकासाचा अजेंडा असून सर्व जाती धर्मातील लोकांची विकास कामं करण्यावरती आपला भर असतो, मात्र विरोधकांकडे कोणताही अजेंडा नाही, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश्री पाटील यांच्या प्रचारानिमित्तानं गोविंदा यांचा रोड शो झाला। यावेळी रोड शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तिढा कायम असल्याचं दिसतंय। नाराज असलेले विशाल पाटील मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अर्ज भरणार असल्याची माहिती मिळते। यावेळी ते भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करणार आहेत, अशी माहिती विशाल पाटील यांच्या निकटवर्ती यांनी दिली। तर काँग्रेसकडून कोणता निर्णय झालेला नाही, तर अपक्ष अर्ज भरण्याचीही त्यांनी शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरती नाराज असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, असलम शेख, अमीन पटेल यांनी नवी दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे।
महाविकास आघाडीचे राज्यातील कमीत कमी 35 खासदार निवडून येतील. जवळपास 3 ते 3.5 लाखांनी सुप्रिया सुळेंचा विजय होईल असा दावा रोहित पवारांनी केला. तर सुप्रिया सुळेंसाठी मोठ्या संख्येनं एकत्रित येऊन काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिकच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम आहे. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळायला हवी असा नाशिककरांचा आग्रह आहे असं वक्तव्य दादा भुसेंनी केलं. तर त्या जागेवरती कुणाला उमेदवारी द्यायची याचे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आहेत आणि त्यांच्या आदेशाचं पालन केलं जाईल असंही ते म्हणाले. मंत्री उदय सामंतांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. राजकारणात किती हीन दर्जाचं बोललं जातं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत. सकाळी 9:30 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेची कुणी दखल घेत नाही अशा शब्दात उदय सामंतांनी राऊतांना टोला लगावला. 4 जूनला उबाठा पक्षाला जनता नाकारेल असं निर्विवाद सत्य आहे असं वक्तव्य मंत्री उदय सामंतांनी केलं. नरेंद्र मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. भाजपचे स्टार प्रचारक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील विदर्भ दौऱ्यावरती येणार आहेत. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ भंडाऱ्याच्या साकोल इथे आयोजित भव्य जाहीर सभेला ते मार्गदर्शन करतील. छत्रपती संभाजीनगरात आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात येते. केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. तर उबाटा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत सुलेखा कुंभार यांनी दीक्षाभूमीवरती जाऊन आंबेडकरांच्या अस्थिकलशांचं दर्शन घेऊन अभिवादन केलं. अमरावतीतील बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं. आंबेडकर 18 तास अभ्यास करत असायचे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या जयंतीला 18 तास स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचा संकल्प केला. आंबेडकर जयंती निमित्तानं अमरावती शहरातील इरविन चौकामध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हजारो अनुयायी एकत्रित आले आणि रात्री 12 वाजता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठ्या रांगा लावल्याचं पाहायला मिळालं. आंबेडकर जयंती निमित्तानं सोलापुरातील एका कलाकारानं अनोख्या पद्धतीनं बाबासाहेबांना मानवंदना दिली. विपुल मिरजकर या कलाकारानं दोऱ्यांच्या साह्यानं 4 फुटांची बाबासाहेबांची प्रतिमा साकारली असून त्याला 2 दिवसांचा कालावधी लागला. आंबेडकर जयंती निमित्तानं कोल्हापुरात वॉक फॉर कॉन्स्टिट्यूशनचं आयोजन करण्यात आलं. राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधी स्मारकापासून या वॉक फॉर कॉन्स्टिट्यूशनला सुरुवात झाली आणि या वॉकमध्ये कोल्हापुरातील चळवळीतील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. सोलापुरात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय. आंबेडकरांच्या एका अनुयायानं आगळ्यावेगळ्या पद्धतीनं मानवंदना दिली आणि यावेळी त्यानं चक्क स्वतःच्या घरावरती बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला आणि त्याला अभिवादन केलं. आंबेडकर जयंती निमित्तानं अभिवादन करण्यासाठी धाराशिव इथल्या कलाकारानं पेन्सिलच्या लीडवरती आंबेडकरांची प्रतिमा साकारली. मायक्रो पद्धतीनं पेन्सिलच्या लीडवरती प्रतिमा साकारली असून त्यांना तब्बल 5 तासांचा कालावधी लागला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती आहे. त्यानिमित्तानं आज मुंबईतल्या दादर इथल्या चैत्यभूमीवरती भीमसागर उसळलाय. या दिवसभरात सर्वच राजकीय पक्षांचे नेते आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती येत आहेत. बुलढाण्यात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे वाटत भीमजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी साकारली गेली आहे. कलाकार विलास रहाटे यांनी पिंपळाच्या पानावरती 10 ते 15 ग्राम रांगोळीचा वापर करून सर्वात छोटी रांगोळी साकारली. अमरावती मतदारसंघात कालपासून गृहमतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 155 दिव्यांग आणि 656 वयोवृद्ध अशा 911 व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे बॅलेट पेपरद्वारे गोपनीयता बाळगत मतदान केलं. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी आणलेल्या अनेक योजना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे. तसंच पुण्यामध्ये व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना सोयीस्कर पडेल असं मार्केट यार्ड देखील उभारू असं आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी शेतकऱ्यांना दिलं. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील मिरजगाव आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था झाली आहे. काही ठिकाणी भिंती पडण्याच्या मार्गावरती आहेत तर कौलं देखील पडली आहेत. चांगली आरोग्य सुविधा नसल्यानं गरोदर महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून पालिका प्रशासनानं विविध कामं हाती घेतली आहेत. पाण्याचा निचरा वेगानं करण्यासाठी सबवेला समांतर रेल्वे रुळाखालून पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तसंच नाला रुंदीकरणाची कामं हाती घेण्यात येणार असून या कामासाठी सुमारे 209 कोटी रुपये खर्च येणार आहे.
खासगी भूखंडावरील झाड किंवा फांदी अंगावरती पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं हाऊसिंग सोसायटी, शासकीय निमशासकीय संस्था, खासगी जागा मिळून 1855 जणांवरती नोटीस बजावली आहे. तर सोसायट्यांना वृक्ष छाटणीसाठी प्रति झाड 800 रुपये ते 4000 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. उरण पनवेल सिडकोच्या माध्यमातून महामार्गाचं रुंदीकरण करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं काही महिन्यांपूर्वीच नवघर फाटा ते बोकडविरा पोलीस चौकी असा 4 ते 4.5 किलोमीटर लांबीचा मार्ग सिडकोच्या ताब्यात दिला आणि त्याचं रुंदीकरण केलं जाणार आहे. भुसावळमध्ये वाढत्या उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. दीपनगर केंद्रामध्ये 1060 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात आली असून सध्या 14 दिवस पुरेल इतका कोळसा साठा शिल्लक आहे. कोकण रेल्वे मार्गावरील बहुतांश सर्वच रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी फुल झाली आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे मध्य रेल्वेनं लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान 32 अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबईहून उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन पनवेल ते छपरा दरम्यान 22 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये तापमान वाढत असून उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे रेल्वेनं प्रवास करताना प्रवाशांना उष्णतेचा दाह असह्य होऊ लागलाय. त्यासाठीच रेल्वे स्थानकात मुबलक प्रमाणात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. रेल्वेच्या 434 स्थानकांवरती पाण्याची सोय करून देण्याचे प्रयत्न रेल्वेकडून सुरू आहेत. दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील धुळीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पालिकेनं काम सुरू केलंय. मैदानातील लाल माती काढण्याचं काम सुरू असून महाराष्ट्र दिनी होणाऱ्या कार्यक्रमासाठी मैदानात लाल माती टाकू नये असं पत्र पालिकेनं सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलंय. राज्यातील पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होऊ लागलाय. राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा अवघ्या 34.10% पोहोचलाय. सध्या राज्यभरात 2093 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानात किंचित घट झाली होती. मात्र पुढील 3 दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील कमाल तापमान 39 ते 40 अंशांवरती पोहोचण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात रेल्वे रुळावरती पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प होऊ नये म्हणून हाती घेतलेल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी संयुक्त पाहणी केली. शहर भागातील परिमंडळ 1 अंतर्गत येणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेची स्थानकं तसंच परिसर आणि विभाग कार्यालयातील तयारीची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. आगामी निवडणुका आणि सणांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस सतर्क झालेत. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मॉक ड्रिल केलं आणि यावेळी गुन्हेगारांवरती चांगलाच वचक बसला. धुळ्यामध्ये घरगुती वादातून एका पतीनं आपल्या पत्नीचा धारदार चाकूनं गळा चिरून निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय. भरधाव ट्रकनं दुचाकीला मागून धडक दिल्यानं दुचाकीवरती असलेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लाखनी येथील पंचायत समितीसमोरच्या महामार्गावरती घडली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. बामणोली येथील दत्तनगर माळ भागामध्ये असलेल्या गुटखा कारखान्यावरती पोलिसांनी छापा टाकला आणि यावेळी अवैधरित्या बनावट गुटखा तयार करण्यात येणाऱ्या मशिनरी आणि साहित्यासोबतच 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 4 परदेशी आरोपींना अटक केली आहे. मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांना पिंपरीच्या चिखली पोलिसांनी ताब्यात घेतलं. या कारवाईत 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या. तब्बल 10 बछड्यांना जन्म देणाऱ्या समृद्धी वाघिणीचा छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ गार्डनमध्ये मृत्यू झाला. वाघिणीच्या शवविच्छेदन अहवालात हृदय आणि किडनी निकामी झाल्याचं समोर आलं. जुन्नर तालुक्यातील उमरस गावात बिबट्याची दहशत पाहायला मिळते. पिंजऱ्यात कैद असलेल्या एका कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्या आला होता. मात्र शिकार न करताच 2 बिबट्यांना काढता पाय घ्यावा लागला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. सांगलीच्या माळवा तालुक्यातील वाटेगाव येथील शेतामध्ये 5 गव्यांच्या कळपाचं दर्शन झालं. शेतात गवे शिरल्यानं शेतकऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली. चैत्र नवरात्रीच्या निमित्तानं नागपूरातून बडकत चौकामध्ये हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं सामूहिक रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलं आणि याला महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन उपस्थिती लावली. चंद्रपूरच्या देवी महाकालीचा नवरात्रोत्सव सुरू असून तेलंगणासह राज्यातील लाखो भाविक यात्रेत सहभागी झालेत. देवीच्या महाआरतीला सुद्धा हजारो भाविकांनी हजेरी लावली.